सुरू करायचा गुणोत्तर व प्रमाण। तर गुणोत्तर म्हणजे काय, तर दिलेल्या संख्यांचा संक्षिप्त रूपांतर। फॉर एक्झाम्पल 20 आणि 30 आहे, मग यांचं संक्षिप्त याचा अर्थ 0 0 कापलं, उरलं काय 2 3, हे झालं तुमचं गुणोत्तर। 2 असतील, 2 भाग इकडं 3 भाग तिकडं, किंवा 3 संख्या दिल्या असतील तुम्हाला 12 15 आणि त्यानंतर 20। आता 12 15 20 किंवा 12 15 जर आपण या ठिकाणी सपोज घेतलं असेल 18, तर यांचं गुणोत्तर काढायचं तर सर्व संख्यांना एकाच वेळी भाग द्यावा लागतो। 3 चूक 12, 3 5 15, 3 सक 18। पुन्हा चेक करा 4 5 आणि 6 ला भाग जातो का, नाही जात। याचा अर्थ फायनल आन्सर तुमचं एवढं झालं 4 5 6। म्हणजेच गुणोत्तर काय, तर संख्यांचं संक्षिप्त रूपांतर किंवा त्यांचा भागाकाराचं संक्षिप्त रूपांतर। आता त्यामध्ये टाईप नंबर 1 आपल्याला पाहायचं आहे, चतुर्थ प्रमाणपद काढा। फोर्थ प्रपोर्शनल आपण त्याला म्हणतो। संख्या दिल्या 4 5 आणि 12, चतुर्थ प्रमाणपद याचा अर्थ चौथ्या नंबरची संख्या। समजा या ठिकाणी आपण लिहू x, याचा अर्थ x किती यायला पाहिजे या ठिकाणी आपल्याला काढायचं। हे बुद्धिमत्तेच्या प्रश्नानुसार जायचं नाही, सूत्रानुसार या ठिकाणी जायचं आहे तुम्हाला। 4 संख्या आपण तयार केल्या, 4 5 12 आणि x। सूत्र जर म्हटलं तर पहिली संख्या भागाकारामध्ये दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या भागाकारामध्ये चौथी संख्या। अशा प्रकारे लिहिल्यानंतर त्याचा तिरपा गुणाकार करा। 4 गुणिले x 4x बरोबर 12 गुणाकारात 5। याचा अर्थ x बरोबर 12 गुणिले 5, 4 येईल छेदामध्ये। 4 ने जर भाग तोडला तर 4 1 4, 4 त्रिक 12। याचा अर्थ x बरोबर किती आलं 15। म्हणजे चतुर्थ प्रमाणपद आपलं 15। याला शॉर्ट मेथड नुसार आपल्याला जाता येतं, डायरेक्ट तुम्हाला करता येईल। चतुर्थ प्रमाणपद बरोबर शेवटच्या 2 संख्यांचा गुणाकार, शेवटच्या 2 संख्यांचा गुणाकार भागाकारामध्ये पहिली संख्या। हे सूत्र जरी लक्षात ठेवलं तर चालतं, नाही तर आपलं पहिली भागीला दुसरी बरोबर तिसरी भागीला चौथी असंही करता येतं। आता या ठिकाणी शेवटच्या 2 संख्या म्हणजे 3 तुम्हाला दिलेल्या आहेत, त्यातल्या शेवटच्या 2 5 आणि 12। याचा अर्थ 5 गुणाकारात 12, छेदामध्ये पहिली म्हणजे किती 4, 4 1 4, 4 त्रिक 12, 5 त्रिक 15। आपलं उत्तर तेवढंच येतं। ही मेथड घ्या किंवा ही मेथड घ्या। 2 तृतीय प्रमाणपद काढा, त्याला म्हणतो आपण थर्ड प्रपोर्शनल, म्हणजे तिसऱ्या नंबरची संख्या। जसं 9 12 आणि तिसरी संख्या आपण घेणार x। मागच्या गणितामध्ये 4 संख्या होत्या म्हणून आपण पहिली दुसरी तिसरी चौथी असं लिहिलं। या ठिकाणी किती संख्या आहेत तुमच्याकडं 3 आहेत। याचा अर्थ पहिली संख्या भागाकारामध्ये दुसरी संख्या बरोबर दुसरी संख्या भागाकारामध्ये तिसरी संख्या। दुसरीला रिपीट केलेलं आहे कारण 3च संख्या आपल्याकडे आहेत। पुन्हा तिरपा गुणाकार करा। 9 गुणिले x 9x बरोबर 12 गुणिले 12। x आपल्याला पाहिजे म्हणून x बरोबर 12 गुणाकारात 12, छेदामध्ये 9। भाग तोडा, 3 त्रिक 9, 3 चूक 12, 3 1 3, 3 चूक 12। x बरोबर 4 चूक 16। याचा अर्थ तृतीय प्रमाणपद आपलं आलेलं आहे 16। त्यानंतर टाईप नंबर 3 मध्यम प्रमाणपद, त्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये मीन प्रपोर्शनल, म्हणजे मधली संख्या काढायची। मगाच्या सूत्राचा वापर करा किंवा डायरेक्ट तुम्हाला असं लिहिता येईल, मध्यम प्रमाणपद बरोबर वर्गमुळामध्ये पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या। याचा अर्थ 81 गुणाकारामध्ये 49। वर्गमूळ निघत असेल तर वर्गमूळ डायरेक्ट घेऊ शकतो आपण। याचं 9, याचं 7, 9 7 63। याचा अर्थ यांचं मध्यम प्रमाणपद किती आलेलं आहे 63 आलेलं आहे। 4 यामध्ये पुन्हा आपण तेच घेतलंय मध्यम प्रमाणपद, पण टाईप बदलली कारण याचं वर्गमूळ डायरेक्ट निघत नाही। सूत्र तेच आपलं, मध्यम प्रमाणपद बरोबर वर्गमुळामध्ये पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या। वर्गमूळ जर निघत नसेल तर संख्येचे अवयव पाडायचे, मूळ अवयव। जसं 10चे अवयव आपण पाडणार 5 गुणाकारामध्ये 2। 18चे आपण अवयव काय पाडणार sin त्रिक 18, पण हे मूळ अवयव झालेले नाहीत, हा एकच मूळ झाला। या 6ला पुन्हा आपण स्प्लिटअप करणार, 2 गुणाकारामध्ये 3 आणि गुणाकारामध्ये 3। आता कोणाचेच अवयव पाडता येत नाही,
3 त्रिक 9, 9 दुनी 18, म्हणजे 2 गुणाकारात 3 गुणाकारात 3. सगळे अवयव लिहिले आपण. यानंतर 2 गुणाकारामध्ये 2 4, त्याचं वर्गमूळ बाहेर घ्या 2. 3 गुणाकारामध्ये 3 9, त्याचा वर्गमूळ बाहेर घ्या 3. वर्गमूळामध्ये उरलं काय फक्त आता शेवटी 5. 3 दुने 6, 6 वर्गमूळामध्ये 5. हे झालं आपलं मध्यम प्रमाणपद. 5. पुन्हा मध्यम प्रमाणपद आपण काढायला सांगितलेलं आहे, बट या ठिकाणी आता काय घेतलं आपण, चलपद घेतलेले आहेत. सूत्र तेच, मध्यम प्रमाणपद बरोबर वर्गमुळात पहिली संख्या एक्सचा घन वायचा 5वा घात एमचा 9वा घात गुणाकारामध्ये एक्सचा 5वा वायचा 7वा आणि एम. गुणाकार जर केला तर या ठिकाणी एक्सचा 5वा घात एक्सचा 3रा घात, घातांकाची बेरीज होईल एक्सचा 8वा घात, वायचा 5वा वायचा 7वा, 7 आणि 5 12 आणि एमचा या ठिकाणी काही नाही म्हणजे पहिला 9 + 1 दॅट इज 10. आता वर्गमूळ घ्यायचं तुम्हाला प्रत्येक संख्येचं. वर्गमूळ जर घातांकित संख्येचं घ्यायचं असेल तर घातांकाची निमपट करायची, म्हणजे एक्सचा 8वा घात त्याचं वर्गमूळ, याचा अर्थ 8च्या ठिकाणी किती येईल 4, वायचा 12वा वर्गमूळ जर घेतलं तर 6, एमचा 10वा वर्गमूळ घेतलं तर 5. हे झालं आपलं मध्यम प्रमाणपद. 16 सेकंदाचे 48 सेकंदासोबत गुणोत्तर काढा असं आपल्याला म्हटलेलं आहे. आता गुणोत्तर याचा अर्थ 2 संख्यांचा भागाकार, आणि गुणोत्तर जर काढायचं असेल तर दोघांचं युनिट एकक सारखंच पाहिजे. इथं सेकंद आहे, इथं सेकंद आहे, डायरेक्ट आपल्याला भागाकार करता येतो. म्हणून या ठिकाणी गुणोत्तर बरोबर पहिली संख्या भागाकारामध्ये दुसरी संख्या. दोनही संख्यांना एकाच संख्येने भाग द्यायचा. 16 × 16, 16 × 48, 1/3. याचा अर्थ 1/3, म्हणजेच त्यांचं गुणोत्तर आलं 1:3. नंबर 7, 3 लिटरचे 400 ml सोबत गुणोत्तर काढा. 400 मिलीलिटर सोबत गुणोत्तर काढा. मग या ठिकाणी गुणोत्तर बरोबर 3 लिटर भागाकारामध्ये 400 मिलीलिटर. भाग तोडता येत नाही कारण या ठिकाणी लिटर आहे, या ठिकाणी मिलीलिटर आहे. दोघांचं युनिट आपल्याला सारखंच करावं लागतं. खालचा 400 मिलीलिटर जसंच्या तसं. लिटरचं जर तुम्हाला ml करायचं असेल तर याला कितीने गुणावं लागेल 1000. 1000 गुणाकारामध्ये 3, याचा अर्थ 3000 मिलीलिटर. पुन्हा ml कॅन्सल झालं, उरलं काय 3000 वर आहेत, खाली 400 आहेत. 0 0 कटलं. पुन्हा 30ला आणि 4ला 2 ने भाग जातो, 2 दुनी 4, याला जर भागलं तर 15. पुन्हा जर आपण चेक केलं की 15 आणि 2ला कशाने भाग जातो तर जात नाही. याचा अर्थ फायनल आन्सर काय आला आपलं 15/2. गुणोत्तर स्वरूपात लिहायचं असेल तर 15/2. 8, 287 ला 4/3 गुणोत्तरामध्ये विभागा. याचा अर्थ 4 भाग वेगळे आणि 3 भाग वेगळे असं आपल्याला करायला सांगितलेलं आहे. मग आता पहिला भाग गुणोत्तर जर आपण घेतलं तर पहिला भाग येतो 4. मग आपण लिहिणार इथं 4 छेदात या दोघांची बेरीज 4 आणि 3 7. गुणाकारामध्ये टोटल 287. कॅल्क्युलेट जर आपण केलं तर 7 × 1 7, 7 × 28, पुन्हा 7 × 1 7. यांचा गुणाकार केला 4 × 1 4 आणि 4 × 16. याचा अर्थ पहिला जो भाग आहे 4 भाग आलेले इथले ते झाले 164. दुसरा भाग काढण्यासाठी या 287 मधून 164 ला वजा करू शकता, किंवा काढायचं असेल तर आपल्याला काढता येतं. दुसरा भाग आहे 3, छेदामध्ये बेरीजच राहणार आहे 7, गुणाकारामध्ये 287. भाग जर तोडला तर पुन्हा इथे येणार 41. गुणाकार जर केला तर या ठिकाणी येतं 123. यांची बेरीज करून पाहायची. जर यांची बेरीज केली तर किती यायला पाहिजे 287 यायला पाहिजे. 9, खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3/7 आहे. टेबलाची किंमत 441 रुपये असल्यास खुर्चीची किंमत काढा. काय काय दिलं आपल्याला, खुर्ची
भागाकारामध्ये टेबल बरोबर गुणोत्तर आहे 3/7, 3 छेदामध्ये 7. आता टेबलाची किंमत 441, याचा अर्थ खुर्ची टेबलाच्या ठिकाणी टेबलाची किंमत 441 बरोबर 3 छेदामध्ये 7. खुर्चीची किंमत आपल्याला काढायची आहे. तिरपा गुणाकार करा. 7 गुणाकारामध्ये खुर्ची बरोबर 3 गुणाकारामध्ये 441. खुर्चीची किंमत आपल्याला पाहिजे. 7ला या बाजूला घेऊन या. याचा अर्थ खुर्चीची किंमत बरोबर 3 गुणाकारामध्ये 441 भागिले इकडचं 7 या ठिकाणी भागाकारामध्ये येईल. 7 भाग द्या. 7 जर भागलं तर 7 1 7, 7 सकम 42, 2 बाकी उरले, 21 तयार झालं. 7 त्रिक 21. 63 गुणाकारामध्ये 3 जर आपण केलं तर 189 रुपये. याचा अर्थ जी काही आपल्याला खुर्चीची किंमत विचारली ती आली 189 रुपीज. 10 A to B एवढं दिलं आहे, B to C एवढं दिलेलं आहे आणि C to C 6 7. तर A to D पहिलं व्हेरिएबल, पहिलं चलपद आणि शेवटचं चलपद असं विचारलेलं आहे. मग आता A to D म्हटल्यानंतर A छेदात D बरोबर सगळ्याच गुणोत्तराचा गुणाकार 2 छेदामध्ये 3 गुणिले 4 छेदात 5 गुणिले 6 छेदात 7. सगळेच गुणोत्तर आपण भागाकार स्वरूपात लिहिले. कॅन्सलेशन ज्या ज्या ठिकाणी होतं तिथं कट करा. 3 1 3, 3 2 6. यानंतर काही कट होत नाही खालची वरची संख्या. मग A भागाकारात D बरोबर 4 2 8, 8 2 16 छेदामध्ये 7 5 35. म्हणजेच A to D बरोबर 16 35. 11 A to B बरोबर 2 3, B to C बरोबर 4 5. तर C to A आपल्याला काढायचं आहे. C to A याचा अर्थ C भागाकारामध्ये A बरोबर. आता A to C असतं तर आपण 2 छेदात 3 लिहिलं असतं, परंतु या ठिकाणी उलट कॅल्क्युलेशन आलेलं. C पहिल्यांदा घेतलं शेवटचा आणि A नंतर घेतलं. मग गुणोत्तरालाही उलट करा. 2 छेदात 3 च्या ऐवजी आपण लिहिणार उलट 3 छेदात 2. तसंच यालाही उलट लिहायचं 5 छेदामध्ये 4. कॅन्सलेशन काहीच होत नाही कुठं आपलं. मग डायरेक्ट C to A बरोबर 3 5 15 छेदामध्ये 4 2 8. म्हणजेच उत्तर आलं आपलं 15 8. नंबर 12 2A बरोबर 3B बरोबर 4C. तर A to C आपल्याला काढायचं आहे. या टाईपचं गणित आलेलं असेल तर 2A बरोबर 3B बरोबर 4C. 2 3 आणि 4चा लसावी काढा. त्या लसावीने आपण याला भागून घेऊ. मग आता 2 3 4चा लसावी जर आपण काढला तर तो लसावी येतो आपला 12 लसावी पद्धतीनुसार. मग या 12 प्रत्येक संख्येला भागा. याचा अर्थ 2A भागिले 12 बरोबर 3B भागिले 12 बरोबर 4C भागिले 12. कट करा. 2 1 2, 2 सक 12, 3 1 3, 3 चूक 12, 4 1 4, 4 त्रिक 12. म्हणजेच काय आलं A भागिले 6, B भागिले 4 आणि C भागिले 3. विचारलं काय A to C. A च्या खालची संख्या लिहा 6, C च्या खालची संख्या लिहा 3. याचा अर्थ A to C बरोबर किती आलं आपलं 6 3. 7 10 12 व 18 या संख्येतून कोणती संख्या वजा करावी म्हणजेच ह्या संख्या प्रमाणात येतील. आता या संख्येतून कोणती संख्या वजा करावी एकतर तुम्हाला मेथड नुसार जाता येईल किंवा डायरेक्ट शॉर्ट मेथड तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. संख्या बरोबर या ज्या 4 संख्या दिल्या त्या मधल्या 2 संख्यांचा एक गट तयार करा. 10 आणि 12 त्यांचा गुणाकार 10 गुणिले 12 मायनस उर्वरित 2 संख्यांचा एक गट तयार करा. 7 आणि 18. मग पुन्हा 7 गुणाकारामध्ये 18. ज्या संख्या वर लिहिल्या त्या संख्या खाली 10 अधिक 12 एका कंसात वजा 7 अधिक 18 दुसऱ्या कंसामध्ये.
मग आता कॅल्क्युलेशन 10 गुणिले 12 याचा अर्थ 120 वजा यांचा गुणाकार 126 भागाकारामध्ये हे झाले 22 वजा यांची बेरीज जर आपण करून पाहिली तर 25. मग आता कॅल्क्युलेशन 120 मधून जर आपण 126 काढले तर वजा 6 छेदामध्ये 22 मधून जर 25 आपण काढले तर वजा 3. अंशामध्ये आणि छेदामध्ये वजा चिन्ह आलं, कॅन्सल करा. याचा अर्थ 6/3. 3 न जर 6 ला भागलं तर 3 1 3 3 2 6. फायनल आन्सर किती आला आपलं 2. याचा अर्थ दोन संख्या जर यामधून आपण वजा केली तर त्या संख्या प्रमाणात येतील. आता प्रमाणात येतील म्हणजे काय, तर त्यांचे गुणोत्तर सारखे यायला पाहिजे. करून पाहायचं प्रमाणात येतात किंवा नाही येत. 7/10 आणि दुसरं दिलंय तुम्हाला 12/18. प्रत्येकातून 2 काय करा, वजा करा. 2 वजा केल्यानंतर सगळं दोन्ही गुणोत्तराचं उत्तर कसं यायला पाहिजे, सारखं यायला पाहिजे. 7तून 2 काढले 5, या ठिकाणी 8. यांची वजाबाकी 10/16. याला भाग जातो 2×5 = 10, 2×8 = 16. याचा अर्थ 5/8. पहिलं गुणोत्तर दुसरं गुणोत्तर सारखं आलं. याचा अर्थ ह्या संख्या कशा आहेत, प्रमाणामध्ये आहेत. 2a बरोबर 3b तर a² अधिक b² छेदात b बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. तर कंडिशन आपल्याला दिली आहे 2a बरोबर 3b. यावरून a छेदात b ची किंमत आपण काढू. a भागिले b, इकडचा b इकडं आला, a जसाच्या तसाच बरोबर 3 ॲज इट इज. 2 गुणाकारामधला इकडे गेला भागाकारामध्ये. आता a भागिले b बरोबर 3/2 आपण घेतलेला आहे. विचारलं काय, a चा वर्ग अधिक b चा वर्ग छेदामध्ये b बरोबर कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता a ची किंमत 3 टाकायची, b ची किंमत 2 टाकायची. ॲक्च्युली गणितीय नियमानुसार आपल्याला त्या किमती घेता येत नाही, परंतु शॉर्ट मेथडचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्या किमती त्याच्यामध्ये आपण पुट करू शकतो. उत्तर आपलं बरोबर येतं. नियमानुसार मात्र आपल्याला असं करता येत नाही, बट आन्सर पाहिजे म्हणून आपण डायरेक्ट करून टाकतो. a चा वर्ग याचा अर्थ a ची किंमत 3 आहे तर 3 चा वर्ग, b ची किंमत 2 आहे तर 2 चा वर्ग, छेदामध्ये b म्हणजेच 2, 3 चा वर्ग 9 अधिक 2 चा वर्ग 4 छेदामध्ये 2, 9 + 4 13/2. जी काय आपल्याला क्वांटिटी काढायला सांगितली होती त्याचं उत्तर आलं 13/2. 15 दोन संख्यांची बेरीज 48 आणि त्यामधील फरक 8 असेल तर त्यांचे गुणोत्तर काढा. आता गुणोत्तर बरोबर दोन संख्यांची बेरीज म्हटलं तर डायरेक्ट ज्या दिलेल्या 2 आहेत त्यांचीच बेरीज करून टाका शॉर्ट मेथडनुसार. 48 अधिक 8. त्यामधील फरक म्हटलं तर याच 2 संख्यांमधला फरक घ्या. 48 वजा 8. वरची जर आपण बेरीज केली तर 56, खालची वजाबाकी केली तर 40. वर खाली 8 न भाग जातो. 8 7 56, 8 पंचे 40, 7/5. याचा अर्थ गुणोत्तर किती आलं आपलं 7/5. 16 56 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 3/4 आहे. त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे त्यांचे गुणोत्तर 5/4 होईल. आता या ठिकाणी दूध पाणी गुणोत्तर काय होतं आपलं 3/4. टार्गेट काय आपल्याला 5/4. हे आत्ताचं गुणोत्तर म्हणजे जुनं गुणोत्तर आहे. हे टार्गेट याचा अर्थ नवीन गुणोत्तर आहे. मग आता 2 गुणोत्तर दिलेले असतील तर दोघांची वजाबाकी करा. वजाबाकी करत असताना यामध्ये काय टाकायचं दूध, जे टाकायचं ते सोडून उरलेलं 0 यायला पाहिजे. आता या ठिकाणी नॅचरली 0 येऊनच जातं. याच्यातून यामधला डिफरन्स जर घेतला आपण फरक घेतला तर 2, यामधला फरक घेतला तर 0. दूध टाकायचं आहे, दुधाचा अंक 2 आला. पाणी या ठिकाणी 0 आलेलं आहे, ते 0 यायला पाहिजे होतं, ते आलं. आता या ठिकाणी दूध बरोबर दुधाचा अंक म्हणजे वजाबाकी किती आली आपली 2. छेदामध्ये जे काही ओरिजिनल गुणोत्तर होतं त्यांची बेरीज करायची म्हणजे जुनं गुणोत्तर 3 आणि 4. 4 आणि 3 जर बेरीज केली तर आले आपले 7.
गुणाकारामध्ये एकूण किती लिटर आहे मिश्रण 56, मग या ठिकाणी 56. आता नुसतं कॅल्क्युलेशन 7 1 7, 7 8 56, 8 2 16. याचा अर्थ त्या मिश्रणामध्ये 16 लिटर दूध आपल्याला टाकावं लागेल, जेणेकरून नवीन गुणोत्तर दूध आणि पाण्याचं किती 5:4. 54 लिटर मिश्रणामध्ये दूध व पाणी यांचे गुणोत्तर 5:4. दूध पाणी गुणोत्तर काय 5:4. त्यानंतर त्यामध्ये किती लिटर पाणी टाकले असता त्यांचे गुणोत्तर 2:3 होईल. काय टाकायचं आपल्याला, पाणी टाकायचं. यामध्ये पाणी टाकायचं म्हटल्यानंतर दूध 0 यायला पाहिजे, पण वजाबाकी जर केली तर 0 आपल्याला दिसत नाही. इथं फरक 3 येतो, इथं 1 येतो, परंतु 0 पाहिजे म्हणजे पाहिजेच. याचा अर्थ दुधाचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. आता 0 जर आणायचं असेल तर याने याला गुणा, याचा अर्थ पुन्हा गुणोत्तर काय तयार होतील. याने जर याला गुणलं तर 10, 2 याला गुणलं तर 8, हे झालं पुन्हा गुणोत्तर तयार. पुन्हा या संख्येने या संख्येला गुणा, म्हणजे 5 प्रत्येकालाच. 5 2 10, 5 3 15. पुन्हा यातला फरक घ्या. आता दूध बरोबर या ठिकाणी 0 आलेलं आहे, आणि यामधला जर आपण फरक घेतला तर 15 आणि 8 यामधला फरक बरोबर 7. पाणी आपल्याला टाकायचं होतं, पाण्याचा काहीतरी अंक आलेला आहे. आता किती लिटर आहे, तर पाणी बरोबर जो काही फरक आला तो फरक 7 छेदात. तर छेदात काय घ्यायचं, तर 2 गुणोत्तराची बेरीज. ओरिजिनल गुणोत्तर आपलं हे होतं, हे नवीन गुणोत्तर आहे टार्गेट. याचं कन्व्हर्शन आपण यामध्ये केलं, त्यामुळे यांची बेरीज करावी लागेल. 10 अधिक 8 यांची बेरीज या ठिकाणी आपण घेऊ 18. आणि गुणाकारामध्ये जेवढं काही लिटर होतं ओरिजिनली मिश्रण तेवढं, दॅट इज 54. मग या ठिकाणी 54. कॅल्क्युलेशन 18 1 18, 18 3 54, 7 3 21. याचा अर्थ त्या मिश्रणामध्ये 21 लिटर पाणी आपल्याला टाकावं लागेल. टाईप नंबर 18. एका पिशवीमध्ये 1 रुपया 50 पैसे व 25 पैशांच्या नाण्यांचे गुणोत्तर 2:3:4 आहे. जर पिशवीमध्ये एकूण 180 रुपये असतील तर 50 पैशांची नाणी किती. आता या ठिकाणी काय केलं आपण, रुपये पैसे पैसे आलेले आहे, इथं पुन्हा रुपये दिलेला आहे. जेव्हा नाण्यांचा प्रॉब्लेम असेल, एक तर ते रुपयामध्ये कन्वर्ट करा किंवा पैशामध्ये कन्वर्ट करा. 1 रुपया, त्यानंतर 50 पैसे दिलेले आहेत, त्यानंतर 25 पुन्हा पैसे आहेत. रुपयामध्ये जर कन्वर्ट केलं तर रुपयाचं या ठिकाणी रुपयाच राहणार आहे. 50 पैसे याचा अर्थ या ठिकाणी होईल 0.5 रुपये. 25 पैसे याचा अर्थ 0.25 रुपये. सर्वांचं कन्व्हर्शन आपण रुपयामध्ये केलं, कारण पिशवीमध्ये रुपये आहेत. मग आता गुणोत्तर काय, 2:3:4. याचा अर्थ 2 भाग 1 रुपयाची नाणी, 3 भाग 50 पैशांची नाणी आणि 4 भाग 25 पैशांची नाणी. विचारलं काय, 50 पैशांची एकूण नाणी किती. मग या ठिकाणी 50 पैशांची एकूण नाणी बरोबर 50 पैशाचा संबंधित अंक किती आलेला आहे गुणोत्तरामधला 3. तो आपण घेणार 3 छेदामध्ये. आता या संख्येने याला गुणायचं, रुपया गुणिले 2 म्हणजे 2 गुणाकारामध्ये 1 अधिक पुन्हा 0.5 गुणाकारामध्ये 3 अधिक 0.25 गुणाकारामध्ये 4. हे सगळं कशा संबंधित 180 रुपयाशी संबंधित, म्हणून गुणाकारामध्ये 180. आता याचं फायनल कॅल्क्युलेशन 3 आपला जसाच्या तसाच छेदामध्ये, यांचा गुणाकार 2 अधिक 0.5 गुणिले 3, 3 5 15, 1 घर सोडून पॉईंट दॅट इज 1.5 अधिक 25 चूक 100, 2 घड सोडून पॉईंट याचा अर्थ 1. आणि गुणाकारामध्ये आपले 180 जसेच्या तसेच. पुन्हा आता खालची बेरीज आपण करून घेऊ, म्हणून 3 छेदामध्ये जर बेरीज केली आपण तर 1.5 अधिक 1 2.5, 2.5 आणि 2 याचा अर्थ 4.5. गुणाकारामध्ये 180. पॉईंट जर काढला तर 3 छेदामध्ये 45, गुणाकारामध्ये 100. 1 घर काढलं 1 0
वाढून द्या। या ठिकाणी गुणाकारामध्ये आपले 180 आहेत, एक घर काढलं, एक शून्य वाढून दिलं, झाले 1800। भाग जर आपण तोडला तर 45 एका 45, या ठिकाणी 4 आणि 0, म्हणजे 40 गुणाकारामध्ये 3। याचा अर्थ 50 पैशांची नाणी त्या पिशवीमध्ये किती असली पाहिजे, तर 120 नाणी त्या ठिकाणी असायला पाहिजे। नंबर 19, ए व बी यांच्या पगाराचे गुणोत्तर 5:4 व खर्चाचे गुणोत्तर 3:2 आहे। जर प्रत्येकाची बचत 800 रुपये असेल तर ए चा पगार किती? तर शॉर्ट मेथड करता हे सूत्र तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे, नाही तर कॅल्क्युलेशन करायला आपल्याला वेळ जास्त लागतो। क्वांटिटी जो काही बचत आहे ती घेतली आपण 800, त्यानंतर जे काही गुणोत्तर आहे PQRS काहीतरी नंबर आपण ABCD असे घेतलेले आहेत, प्रत्येकाला 5 4 3 2 नाव देऊन टाकले। त्यानंतर हे सूत्र, यामध्ये XP कंसामध्ये R वजा S छेदामध्ये PS वजा RQ, X याचा अर्थ 800, P गुणाकारामध्ये 5 पुन्हा कंसात R वजा S याचा अर्थ 3 वजा 2 छेदात PS म्हणजेच 5 गुणाकारामध्ये 2 वजा RQ या ठिकाणी 4 गुणाकारामध्ये 3। कॅल्क्युलेट जर आपण केलं तर 800 गुणाकारामध्ये 3 वजा 2 1 आणि 5 1 5 छेदात 5 2 10 वजा 4 त्रिक 12। 10 तून जर आपण 12 काढले तर उरले या ठिकाणी वजा 2। 2 न जर भागलं तर 2 1 2 या ठिकाणी 400, 4 5 20 याचा अर्थ 2000। जे काही निगेटिव्ह चिन्ह आलं ते त्या ठिकाणी सोडून द्यायचं आहे। पगार निगेटिव्ह नसतो, परंतु त्या ठिकाणी निगेटिव्ह चिन्ह आलेलं आहे तरी आपण त्याला सोडून द्यायचं। याचा अर्थ ए चा पगार किती असला पाहिजे, 2000 रुपये। 20, 2 भांड्यामध्ये दूध व पाणी यांचे गुणोत्तर दिलाय तुम्हाला 1:2 आणि 2:3। दोन्ही मिश्रणे एकत्र केल्यास दूध व पाण्याचे मिश्रणातील गुणोत्तर किती असं आपल्याला विचारलेलं आहे। 2 गुणोत्तर आहे तर काहीतरी आपण घेऊन घेऊ XYZ किंवा PQRS। P बरोबर 1, Q बरोबर 2, R बरोबर 2 आणि S बरोबर 3। याला म्हटलं आपण P Q R आणि S। आता गुणोत्तर बरोबर पुन्हा सूत्र आपल्याला शॉर्ट मधला पाठ करून ठेवावं लागेल एकत्रितचं। पहिला अंक कोणता आहे, P आहे, किंवा पहिला अक्षर कोणता आहे P, तर P छेदामध्ये या 2 गुणोत्तरांची बेरीज P अधिक Q प्लस, त्यानंतर यातला अंक घ्या R, R छेदामध्ये तर या दोघांची बेरीज R अधिक S। एकत्रीकरण केलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण काय केलं, प्लस। पुन्हा दुसऱ्या कंसात या ठिकाणी गुणोत्तराचं चिन्ह आपण देऊ। पुन्हा P भागिले झालं R भागिले झालं, नंतर घ्या इथलं Q, Q छेदामध्ये पुन्हा P प्लस Q, यातलं उरलं S अधिक S छेदामध्ये R प्लस S। हे झालं सूत्र तयार। किमती भरा। P ची किंमत 1 छेदामध्ये P प्लस Q 1 अधिक 2, R ची किंमत 2 R प्लस S 2 अधिक 3, पुन्हा गुणोत्तर Q छेदामध्ये याचा अर्थ 2 छेदामध्ये 1 अधिक 2 प्लस S म्हणजे 3, 3 छेदामध्ये 2 अधिक 3। किमती आपण भरल्या। कॅल्क्युलेशन जर केलं 1 छेदामध्ये 3 अधिक 2 छेदामध्ये 5, तसंच या ठिकाणी 2 छेदामध्ये 3 अधिक 3 छेदामध्ये 5। या कंसाची बेरीज आपण करून घेऊ। छेद समान नाही याचा अर्थ तिरपा गुणाकार करावा लागेल। 5 1 5 अधिक 3 1 3 छेदामध्ये 15, पुन्हा 5 2 10 अधिक 3 त्रिक 9 छेदामध्ये 15। बेरीज जर केली तर 5 आणि 3 8 भागिले 15, 8 भागिले 15। गुणोत्तरात 10 प्लस 9 19, 19 भागिले 15। या ठिकाणी गुणोत्तर दिलंय, याचा अर्थ या 2 संख्यांचा भागाकार आहे, म्हणजेच 8 छेदात 15 भागिले 19 छेदात 15। 8 छेदात 15 भागाकाराचा गुणाकार याला व्यस्त करा, 15 छेदात 19, 15 15 कटले
इकडं काहीच कॅन्सल होत नाही. 8/19 याचा अर्थ फायनल आन्सर 8/19. म्हणजेच मिश्रणाचं गुणोत्तर काय असलं पाहिजे दूध आणि पाण्याचं, तर 8/19. 21 पुस्तकांची किंमत 35 रुपये आहे, तर 30 पुस्तकांची किंमत किती? या ठिकाणी पुस्तके, या ठिकाणी किंमत. 21 पुस्तकांची किंमत 35 रुपये, तर 30 पुस्तकांची किंमत x. तिरपा गुणाकार करा. 21 गुणाकारामध्ये x याचा अर्थ 21x बरोबर 35 गुणाकारामध्ये 30 याचा अर्थ x बरोबर 35 गुणाकारामध्ये 30. 21 या ठिकाणी भागाकारामध्ये येऊन जाईल, छेदात 21. भाग जर आपण तोडला तर वर खाली 7 न भाग जातो. 7 त्रिक 21, 7 5 35, 3 1 3 या ठिकाणी 10. याचा अर्थ x बरोबर किती आलं? 50. x म्हणजे काय, तर 30 पुस्तकांची एकूण किंमत. 3 म्हशी व 5 गायींची किंमत समान आहे. जर 4 म्हशी व 6 गायींची किंमत 1900 रुपये असेल तर एका म्हशीची किंमत काढा. इथं दिलाय 3 म्हशींची किंमत आणि 5 गायींची किंमत समान आहे. मग 3 म्हशी आणि 5 गायी, थोडंसं याला इंटरचेंज करू लवकरात लवकर गणित सोडवण्यासाठी. तेवढं फक्त लक्षात ठेवायचं. 5 अंक इकडे घेतला, 3 अंक या ठिकाणी घेतला. त्यानंतर तुम्हाला दिलं 4 म्हशी आणि 6 गायी, तो जसा आहे तसंच लिहा. यांची एकूण किंमत तुम्हाला दिली आहे 1900. एवढ्या माहितीनुसार एका म्हशीची किंमत आपल्याला काढायची. मग आता पहिल्यांदा x ची किंमत काढू. जी काय x ची किंमत आलेली असेल त्याने या म्हशीच्या अंकाला गुणून काढायचं, म्हणजे तुम्हाला एका म्हशीची किंमत मिळेल. मग x काढण्याकरता टोटल किंमत आपल्याला दिली आहे 1900 रुपये म्हशी आणि गायींची. यांच्या छेदामध्ये यांचा गुणाकार 5×20 अधिक यांचा गुणाकार sin 18. म्हणजेच 1900 छेदामध्ये बेरीज जर केली तर 38. वर खाली भाग द्या 19 नी. 19 1 19, वरचे 2 शून्य दॅट इज 100. 19 2 38. 100 ला जर 2 न भागलं तर उत्तर आलं 50. ही x ची किंमत झाली, एका म्हशीची किंमत नाही. मग आपण म्हणणार एका म्हशीची किंमत बरोबर 50 आलेला आहे ते 50 घ्या आणि म्हशीच्या अंकाने याला मल्टिप्लाय करा. अंक किती आहे? 5. याला 5 ने गुणाकार जर केला तर 250 रुपीज. याचा अर्थ एका म्हशीची किंमत आली 250 रुपये. 23. एक व्यक्ती 1/3 रक्कम जेवणावर खर्च करतो. उर्वरित रक्कमेपैकी 1/4 रक्कम कपड्यांवर, पुन्हा उर्वरित पैकी 2/5 रक्कम दान करतो. तरी सुद्धा त्याच्याजवळ 3000 रुपये शिल्लक राहतात. तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते? मग सुरुवातीचे रुपये आपण म्हणणार x गुणाकारामध्ये. पहिलं रक्कम किती खर्च केली? 1/3. उर्वरित म्हटल्यामुळे या 1/3 ला 1 मधून मायनस करा. पुन्हा गुणाकारामध्ये 1/4, 1 - 1/4. पुन्हा गुणाकारामध्ये 2/5, 1 - 2/5 बरोबर 3000 रुपये आपल्याकडे शिल्लक राहतात. मग आता कॅल्क्युलेशन x कंसामध्ये वजाबाकी जर आपण या ठिकाणी केली तर 1 - 1/3 तिरपा गुणाकार 3 1 3 वजा 1 याचा अर्थ 2. 2/3 पुन्हा 4 1 4 वजा 1 3/4 5 1 5 वजा 2 3/5 बरोबर 3000 रुपये. कॅन्सलेशन काय काय होतं? यातले 3 कटले, बे 1 बे आणि बे 2 4. याचा अर्थ x गुणाकारात 3 × 1 दॅट इज 3 छेदामध्ये 5 2 10 बरोबर 3000 रुपये. आपल्याला x पाहिजे, 3/10 या ठिकाणी नको, त्याला इकडे शिफ्ट करा. याचा अर्थ x बरोबर 3000 ॲज इट इज. 3/10 जर त्या बाजूला गेले तर त्याला व्यस्त करा. गुणाकारामध्ये 10/3. भाग जर तोडला तर 3 1 3 या ठिकाणी 1000. 1000 गुणिले 10 याचा अर्थ x बरोबर 10000. म्हणजेच सुरुवातीला त्याच्याजवळ किती रुपये होते? तर त्याच्याकडे सुरुवातीला 10000 रुपये होते. 24. एका पातेल्यामध्ये 100 लिटर दूध आहे. त्यामधून
10 लिटर दूध काढून तेवढेच पाणी टाकले व पुन्हा 20 लिटर दूध काढून तेवढेच पाणी टाकले तर आता पातेल्यामध्ये किती शुद्ध दूध शिल्लक राहिलेत? पातेल्यामधील दूध आहे 100 लिटर गुणाकारामध्ये, त्यातलं 10 लिटर दूध काढला म्हणून 100 वजा 10, भागाकारामध्ये 100च घ्या. पुन्हा 20 लिटर दूध काढलं याचा अर्थ 100 वजा 20, भागाकारामध्ये 100. याचं कॅल्क्युलेशन 0 0 कट म्हणजे उरलं काय आता 90 गुणाकारामध्ये 80 छेदामध्ये 100. पुन्हा 0 0 0 0 कट 8 9 72 लिटर. याचा अर्थ 100 लिटर दूध 10 20 जर कमी केले तेवढंच पाणी टाकलं तर आता शुद्ध दूध त्या पातेल्यामध्ये किती राहणार आहे? 72 लिटर. 25 84 लिटर मिश्रणामध्ये दूध व पाणी यांचे प्रमाण 3:4 आहे. त्यामध्ये 3 लिटर दूध आणि 3 लिटर पाणी जर आपण टाकलं तर दूध व पाण्याचे प्रमाण नवीन मिश्रणामध्ये काय असेल? मग पहिल्यांदा या 84 मध्ये दूध किती आणि पाणी किती आहे? 84 लिटर आहे. यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की दूध किती लिटर आहे आणि पाणी किती लिटर आहे. गुणोत्तर आपल्याला दिलं 3:4, याचा अर्थ 3 भाग दूध आहे, 4 भाग काय? पाणी आहे. छेदामध्ये त्या गुणोत्तराची बेरीज करा, 4 आणि 3 7, या ठिकाणी 30 बेरीज राहणार आहे 7. एकूण लिटर आहे 84 म्हणून गुणाकारामध्ये 84, तसंच या ठिकाणी गुणाकारात 84. भाग जर आपण तोडला तर 7 1 7, 7 1 7, 7 2 14, 7 1 7, 7 2 14. बारत्रिक 36 लिटर दूध आणि इकडे बारचूक 48 लिटर पाणी एवढं आलेलं आहे. यामध्ये पुन्हा 3 लिटर आपल्याला मिळवायचं आहे. 3 लिटर दूध टाकलं याचा अर्थ 39 लिटर दूध, 3 लिटर पाणी टाकलं याचा अर्थ 51 लिटर पाणी. यांचं गुणोत्तर पुन्हा विचारलेलं आहे. याचा अर्थ 39 आणि त्यानंतर 51, या दोनही संख्यांना कितीने भाग जाईल? 3 न जर आपण भागलं तर 3 1 3, 3 3 9, याला जर 3 न भागलं तर 17. पुन्हा 13 ला 17 ला भाग जात नाही, याचा अर्थ नवीन गुणोत्तर किती राहणार आहे? 13 17. 26 2चा घातांक 2.5, 2चा घातांक 0.5 यांचे गुणोत्तर काढा असं म्हटलेलं आहे. गुणोत्तर याचा अर्थ भागाकार, याचा अर्थ पहिली संख्या भागाकारामध्ये दुसरी संख्या. घातांकाचा नियम जर आपण लावला, पाया समान भागाकाराची क्रिया तर घातांकाची आपण करणार वजाबाकी. म्हणजे 2चा घातांक पहिला 2.5 वजा दुसरा घातांक 0.5. मग उरलं काय तर 2चा घातांक, यातून जर याला वजा केलं तर 2, म्हणजेच किती आलं? 4. समोर काही नाही, याचा अर्थ गुणोत्तर घ्यायचं असेल तर 4 1.